नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरी मात्र आता अर्णवच्या घरी येते आणि अर्णववर खूप आरोप करू लागते की तुमच्यामुळं माझ्या बाबांची ही अवस्था झाली आहे। तेव्हा अंजली तिला शांत राहण्यासाठी सांगते, परंतु ती म्हणते की ताई, तुम्ही हे कशासाठी करता आहेत? हा फक्त तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्ही याला पाठीशी घालता आहेत का? पण जरा एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन बघा माझ्या बाबांची काय अवस्था आहे आणि ही सगळी यांच्यामुळे झालेली आहे। तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णववर प्रचंड आरोप करते, तर इतक्यात मात्र आता वल्लरी तिच्यावर जोरात ओरडते, बस झालं, ऐकून घेतो आहे म्हणून काही बोलायचं नाही आणि तू कोणाशी बोलते आहे हे समजत आहे का? भानावर ये। तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, मी भानावरच आहे। आणि आता ईश्वरीचा हात धरून वल्लरी तिला घराबाहेर काढत असते, परंतु अर्णव तिला थांबवतो। त्यावर मात्र ईश्वरी म्हणते, तुम्ही सगळ्यांसमोर माझी कितीही चांगली बाजू घेण्याचा प्रयत्न केला ना तरी मला त्याचा काहीच फरक पडणार नाही। तुम्ही माझ्या वडिलांचे आणि माझे गुन्हेगार आहात आणि माझ्या नजरेमध्ये तुम्ही कायम तेच राहणार। आणि असं बोलून मात्र ती पुन्हा पुन्हा आपल्या बाबांच्या अवस्थेसाठी अर्णवला दोषी ठरवत असते आणि अर्णवला मात्र हे ऐकून फारच दुःख होत असतं। येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अर्णव बाहेर पडतो, परंतु मामा अडवतात की मीडियाने तुझं नाव उचलून धरलं आहे त्या केसमध्ये। तेव्हा मात्र अर्णव म्हणतो, या गोष्टीचा मला फरक पडत नाही, ईश्वरीला काय वाटतं हे मला जास्त महत्त्वाचं आहे। दुसरीकडे कोर्टाच्या बाहेर मात्र आता अर्णव ईश्वरीला जाब विचारतो की माझ्या डोळ्यामध्ये बघून सांग की तुला असं वाटतं की तुझ्या बाबांचा गुन्हेगार मी आहे, तर मात्र मी हे सिद्ध करूनच दाखवेल। आणि अर्णव मात्र आता तिला ही वॉर्निंग देतो। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।